बरं, तुझं रेस्टॉरंटचं काम सुरू झालं असेल ना? नाही अजून नाही, आता फोनाफोनी सुरू झाली आहे फक्त. जागा फायनल केलीस की नाही? अरे नाही, ऑप्शन तसे खूप आहेत, पण मी प्लॅन चेंज केला. चेंज म्हणजे वेगळ्या कुठल्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करायचं म्हणतोयस का? नाही, रेस्टॉरंट सुरू करण्याआधी सोहाबरोबर लग्न करण्याचा विचार करतोय. म्हणजे फक्त माझंच नाही, आत्याचं सुद्धा तेच म्हणणं आहे. इनफॅक्ट त्यांनी गुरुजींना बोलावलंय सुद्धा. लवकरात लवकर मुहूर्त काढून लग्न करायचा विचार आहे. काय रे अभि, काय झालं? असा गप्प का झालास एकदम? अरे नाही, म्हणजे मी म्हंटल मी पण एकदा आत्याशी बोलून घेतो, नाही का? आलोच. हॅलो. हॅलो. अहो कुठे आहात तुम्ही? मी केव्हाची फोन करतेय तुम्हाला. मला ना आता या सगळ्या गोष्टीचा कंटाळा आलाय. अहो पण आपलं बोलणं झालं होतं ना, मी तुम्हाला समजावून सांगितलं. अहो पण तुम्ही मला समजवण्यापेक्षा मला समजून घ्या हो, आणि इथून माझी सुटका करा बरं. मला हे नाटक अजिबात जमणार नाहीये. हे बघा प्लीज, फक्त एक शेवटचं काम करायचंय तुम्हाला. त्यानंतर मी पुन्हा तुम्हाला नाही सांगणार काहीही कामं करायला, पण प्लीज हे एक शेवटचं काम. आता काय? तुम्हाला काही दिवस इथेच आमच्या घरी येऊन राहावं लागणार आहे. काय? नाही हं, मला नाही हे जमणार. अहो त्या राक्षसाची आधीच मला खूप भीती वाटते, आणि तुम्ही मला त्याच्या समोर नेऊन ठेवणार आहात. नाही नाही, मला हे खरंच जमणार नाही हं. अहो इथे मी असणार आहे. शिवाय तुम्हाला या कामाचे मी 1.25 लाख रुपये देणार आहे. 1.25 लाख? हो, 1.25 लाख आणि सुरक्षिततेची हमी. त्यानंतर तुम्ही कायमच्या तुमच्या घरी निघून जा आणि सुखात राहा. पण प्लीज हे शेवटचं काम करा माझ्यासाठी. प्लीज तुम्ही विचार करा. कधी यावं लागेल मला? मी कळवते तुम्हाला. बर. विक्रम, खरंच एक चांगला मुहूर्त काढूया आपण, आणि लग्नाआधीच तुझा बँड वाजवून देऊया. आत्या. आत्या, मीनाक्षी, मला आधी सांग, तू वरती का आलीस बघू? तुमच्याकडे काम होतं माझं. अगं, तरी तुला मी सांगितलंय ना, आता सतत चढ उतर करायचं नाही जिने म्हणून. हा, चल आधी बसून घे. बसून घे म्हणते ना आधी. आता बोल. आत्या, हो बातमीच अशी आहे, कधी एकदाची तुम्हाला भेटते आणि सगळं सांगते असं झालं होतं. अगं, अशी कुठली बातमी आहे? आत्याबाई, तेजसच्या आईने स्वतः फोन केला होता. अगं बाई, काय सांगतेस काय? हो. पण कुठल्या फोनवर? अहो आपल्या लँडलाईन वर केला होता. मी बोलले ना त्यांच्याशी, आणि सोहा आणि आईना पण सांगितलंय. त्या दोघी येतच असतील. आई बस तू. आई, तुला बसायला देऊ? राहू दे. वहिनी, तुला कळलं का? तेजसच्या आईने आपल्या घरी स्वतःहून फोन केला. म्हणजे आपल्यासाठी ही किती आनंदाची गोष्ट आहे ना. पण आपल्याला हे तेजसला सांगायला हवं ना. नाही हा, अजिबात नाही. का? सोहा, दार लाव ना जरा. का ग, काय झालं? नाही, मला तेजसच्या आईने स्वतःच सांगितले की तेजसला या बाबतीत काहीही कळू देऊ नका.
त्या असं का म्हणाल्या असतील? मलाही आधी प्रश्न पडला, पण नंतर मला त्या म्हणाल्या की त्यांचे आपापसातले प्रॉब्लेम्स अजून सॉल्व्ह झालेले नाहीयेत. अजूनही त्यांच्या वडिलांचा राग गेलेला नाहीये. मला कळत नाही, तेजस त्यांचा मुलगा असताना त्या असं कसं काय बोलू शकतात? मुलगा म्हणून त्यांचा तेजसवर जीव तर असणारच ना. मला वाटतं ना वहिनी, की नवरा आणि मुलगा या दोघांच्या मध्ये त्यांच्या मनाचं काय होत असेल ना, ते पाहायला हवं. कदाचित त्यांचं त्यांनाच कळत नसेल कुणाची बाजू घ्यावी ते. अगदी बरोबर बोलताय तुम्ही आत्याबाई. असं असेल तर त्या खूप डिस्टर्ब्ड असतील ना. असतील ना, नाही आहेतच. मला त्यांच्या बोलण्यातनं तेजस बद्दलची काळजी जाणवत होती ना. तुमच्या कोणाची हरकत नसेल तर आपण तेजसच्या आईच्या बाबतीत एक गोष्ट करू शकतो. आपण तेजसच्या आईला तेजसच्या नकळत इथे बोलावून घेतलं तर. पण आपण बोलवून ते येतील का? अहो, का नाही येणार? अभिंना सांगून आपण जर डिरेक्टली तिकीटच पाठवलं तर त्या नाही नाही ना म्हणू शकणार. आणि शिवाय त्याही आपल्या मुलाला भेटायला आसुसलेल्या असतीलच ना. नाही म्हणजे तू म्हणतेस ते पटतंय मला, पण पण काय? पण तेजसला सांगावं लागेलच ना. हा, म्हणजे त्याला न सांगता असं काही करणं बरं नाही ना वाटत? हो, उलट हे तेजससाठी खूप मोठा सरप्राईज असणार आहे की त्यांची आई त्यांच्यासाठी इथे निघून आलीये. आणि आईने दिलेलं इतकं गोड सरप्राईज कुठल्या मुलाला आवडणार नाही. तू सरप्राईज म्हणत असशील तर पटतंय मला मीनाक्षी. नाही म्हणजे आतापर्यंत त्यांनी आपल्याला खूप सरप्राईजेस दिलेत. आपण जर त्याला हे सरप्राईज दिलं तर त्याच्यासाठी हे सगळ्यात मोठं सरप्राईज असणार आहे. ठरलं तर मग मी आजच अभिंना कल्पना देते आणि तिकीटची व्यवस्था करायला सांगते. शेवटी सगळं काही ठीक व्हावं हीच तर आपली इच्छा आहे. सगळं काही चांगलं होणार असेल ना, तर आपण ही गोष्ट करायलाच हवी. आत्याबाई, मी काय म्हणते, गुरुजींचं येणं थोडं लांबवू शकतो का आपण? का ग? नाही म्हणजे मुहूर्त काढताना आपणच सगळं काही ठरवतंय असं व्हायला नको ना. तेजसची आई आली तर त्यांनाही समोर ठेवून सगळं काही नीट व्यवस्थित ठरवता येईल. म्हणजे त्यांनाही बरं वाटेल. तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे बघ. अरे हा गुरुजी अजून कसा नाही आला? आते, गुरुजी यायची वेळ निघून गेली, अजून का आले नाहीत गुरुजी? ऍक्च्युली मी तुला सांगायला विसरले, त्यांचा कॉल आला होता कधी? थोड्या वेळापूर्वी. काय बोलले? ते म्हणाले की त्यांना एका अर्जंट कामासाठी बाहेर जावं लागतंय, सो ते आज नाही येऊ शकणार. तुम्ही दोघं जण बोलत बसा. मी आलेच किचन मध्ये जाऊन.
आपल्याकडे आज येणार गुरुजी हे ठरलं होतं ना? असेल त्यांचं काहीतरी महत्वाचं काम म्हणून नसतील आले. असं कसं? मला एक कळत नाही. कमिटमेंट नावाची काही गोष्ट असते का नाही? सोहा, तुला कळतंय का? आज आपल्या लग्नाचा मुहूर्त काढायचा होता. याच्यापेक्षा महत्वाचं जास्त काय काम असू शकतं? बरं, त्यांचा फोन आला तेव्हा तुम्ही आमच्याकडे पहिले येऊन जा, हा फोर्स नाही केला तुम्ही? ऍक्च्युली तेजस, मी फोन रिसीव्ह नव्हता केला, सो मी याबाबत काहीच नाही सांगू शकत तुला. एनिवे, तू कॉफी घेशील? नाही, तू घेच. मी ना माझ्या हातची स्पेशल कॉफी करून आणते तुझ्यासाठी. आले. काय मग उतावळे नवरे बुवा? लग्नाचा मुहूर्त निघणार होता आज कोणाच्या तरी म्हणे. काय झालं? निघाला मुहूर्त? वाट बघ गुरुजी येण्याची. हे काय, तेजस कुठे गेला? आत्ताच वर गेले अगं ते. अरे पण मी त्याला म्हंटल मी त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते, असा कसा वर गेला अचानक? आता ते महत्वाचं नाहीये सोहा. आता ते कितीही चिडले, रुसले, ओरडले, रागावले तरी आपलं ठरलंय ना त्यांना नाही सांगायचं काही. डोंट वरी, आपलं ठरलंय ना नाही सांगायचं, मग मी नाहीच सांगणार. आले मी. गुरुजीचा इशय काढल्या होत्या आत्यानं कलटी हाणली. कॉफीचा इशय काढून सोहानं कलटी हाणली. आणि त्या बायकोनी काय आपल्यावर हसायला एंट्री हाणली होय. काय चाललंय काय कळना झालंय. मेंदूचा भोगा नुसता. तेजस, अरे तुझ्यासाठी कॉफी आणते असं सांगून गेले होते ना मी. तू अचानक का वर आलास? सोहा, नक्की काय चाललंय? मला सगळं खरं खरं सांग. कशाबद्दल बोलतोस तू? गुरुजी येणार होते ना आज? हो, येणार होते, पण मला त्याबद्दल जास्ती काही माहित नाही ऍक्च्युली. म्हणजे त्यांचा फोन आला होता आणि त्यांचं काहीतरी अर्जंट काम होतं म्हणून त्यांना ठाण्याच्या बाहेर जावं लागलं. कधी येतील माहित नाही त्यांना. हा, पण आलो की फोन करतो म्हणालेत ते. हे घे ना. थँक्यू. तेजस, तू एक गोष्ट ऑब्झर्व केली आहेस का? कुठली? तुला हा बियर्डचा लुक खूप सुंदर दिसतो. तू ती मेंटेन कर. हे तर माझ्या समध्या नियोजनाची हजामत झालेली असताना हिला आपल्या दाढीची पडली. काय झालं तेजस? कुठे काय? मग तू टेन्शन मध्ये का दिसतोयस? हे बघ, आपल्या लग्नाच्या बाबतीत कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नकोस. जे ठरलंय ना ते त्याच वेळी होईल. सोहा, मी करायला एक जातोय आणि होतंय दुसरंच ग. येस, काही विचार केला तरी जे व्हायचंय तेच होणार आहे. बरं, येते मी. ग्रेट यार. म्हणजे हा प्लॅन खरंच सरप्राइझिंग आहे माझ्यासाठी.
मीनाक्षी म्हणजे खरंच असं जर झालं तर तेजसचे सगळे फॅमिली प्रॉब्लेम्स दूर होऊन जातील. आता आपल्याला फक्त त्यांची तिकीट्स बुक करायची. ठीक आहे, तुम्हाला कोणत्या तारखेचे तिकीट्स बुक करायचे ते सांग, मी करतो. हो, परत त्यांच्याशी बोलणं झालं ना की त्यांना विचारते आणि तुम्हाला कळवते. बरं, दोघं येणार असतील ना? नाही, सध्या तरी फक्त आईच येणार आहे. बापरे, हे जर स्वतः तिकीट बुक करायचं म्हणाले तर मला पैसे कसे मिळणार आणि मी आईला पैसे कसे देणार? मी काय म्हणते अभि, तुम्ही जर तिकीट्सचे पैसे माझ्या अकाउंटला ट्रान्सफर केलेत तर म्हणजे माझं त्यांच्याशी बोलणं झाल्यावर मी सोहाला सांगून तिकीट्स बुक करेन ना. चालेल, मी आजच तुझ्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करतो. म्हणजे तुमच्या ह्या कामात अजून एक काम नको ना तुम्हाला म्हणून. बरोबर आहे, मी करतो ट्रान्सफर, डोंट वरी. हा बाई या. येस. हा ओ भाई, आता तरी सांगा ना आपण ए चोंगे, हळू बोल की टाकू तोंडावच्या तुझ्या. तसं नाही हो भाई, म्हणजे सकाळी सकाळी आपण इथे कशासाठी आलोय? ते आमच्या लग्नाचा मुहूर्त काढणार गुरुजी इकडच कुठं तरी राहते. त्याला काल बोलवलं होतं, आला नाही. का आलं नाही भाई? त्याला कुठं तरी अर्जंट बाहेर जायचंय असं आपल्याला सांगण्यात आलंय. आपल्याला संशय आलाय आपल्यावर काहीतरी गेम झालाय. गुरुजी आपल्याला गावल्याशिवाय आपल्याला कळणार नाही खरं काय ते. पण भाई मी काय म्हणतो, त्या गुरुजीला उचलू का, घेऊ का त्याची शाळा घेऊ? हा सोंगेश्वर, त्याच्यासाठी ते तावडीत सापडलं पाहिजे का नाही? आता फालतू गप्पा गोष्टी करण्यात येईल नको घालू. कळलं का? पाळटी हो, कधी बी कुठनं कसा बी येऊ शकतोय तो गुरुजी. आपलं ठरल्याप्रमाणे तुमचे पैसे. थँक्स. काम करायला सगळेच सांगतात, पण पैसे द्यायची वेळ आली ना की टाळाटाळ करतात. उरलेले पैसे काम झाल्यावर देईन. अहो, विश्वास आहे तुमच्यावर. घरी कधी यायचं ना तेवढं फक्त सांगा. मी कळवेन तुम्हाला. मी सांगितलंय ते सगळं नीट लक्षात ठेवा. अभ्यास करा सगळ्याचा. तेजसच्या आईची भूमिका करताना कुठलीही गोष्ट विसरू नका प्लीज. मी काही विसरणार नाही, पण ना त्या सैतानाच्या नजरेला नजर द्यायची म्हणजे. हे बघा, तुम्ही घाबरू नका. मी तिथे असणार आहे तुमच्या आजूबाजूला. गुरुजी आलं, लप 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 लप. गुरुजी. हा. नमस्कार. हो नमस्कार. ओळखलं? ओळखलं की, तुम्ही परांजपेंचे होणारे जावई, बरोबर ना? पण मी आपलं नाव विसरलो. तेजस सहस्त्रबुद्धी. बरोबर. बाकी काही प्रॉब्लेम वगैरे नाही ना? सगळं ठीक आहे ना? तुम्ही असं का विचारताय? नाही म्हणजे काल आम्ही तुमची वाट बघत होतो आणि तुम्ही आला नाहीत म्हणून विचारतोय. काल आलो नाही? नाही, ऐन वेळी तुम्ही फोन करून सांगितलं ना की तुम्हाला अर्जंटली कुठेतरी बाहेर जायचंय. तो मग आता का कुठं बोलताय? हो, मी कशाला खोटं बोलू. बरं, मला एका ठिकाणी पूजेला जायचंय, उशीर होतोय. मला आता निघायला. बरं ऐका ना, ते तुम्ही काल आला नाही त्याचं कारण नाही सांगितलं तुम्ही. खरं तर मी तुमच्या घरी यायला निघालो देखील होतो. अर्ध्या रस्त्यात आलो असताना
प्रमिला ताईंनी स्वतः फोन करून सांगितलं की येऊ नका. त्यामुळे बरं असो, मला आता खरोखरच खूप उशीर झाला, जायला हवं. मी निघतो आता.